ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये आलेलं अपयश, अरविंद केजरीवाल, के स्टॅलिन यांची आपापल्या राज्यात गेलेली सत्ता, राज्यामध्ये कमकुवत झालेली महाविकास आघाडी, ही सगळी सध्याची परिस्थिती असताना आज म्हणजे सोमवारी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. 1 जून 2024 नंतर तब्बल 2 वर्षांनी झालेली इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पण या बैठकीत जितकी चर्चा उपस्थित नेत्यांची झाली त्यापेक्षा जास्त चर्चा गैरहजर राहिलेल्या मित्र पक्षांची झाली. डीएमकेचे के स्टॅलिन, आपचे नेते अरविंद केजरीवाल असे प्रमुख नेते इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे 2024च्या लोकसभेआधी एकत्र असलेली इंडिया आघाडी ही आता फुटत चालली आहे असं चित्र आज दिल्लीमध्ये पाहायला मिळालं. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव, पक्षात पडलेली फूट यामुळे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीची आठवण झाली आहे असं देखील बोललं जाते. दरम्यान ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं जाते. इंडिया आघाडीच्या बैठकीत एकूण 5 मुद्द्यांवरती चर्चा होऊन सगळ्या पक्षांचे एकमत झाल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. पण इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकं घडलं काय? बैठकीला स्टॅलिन आणि केजरीवाल उपस्थित नसल्याची कोणती कारण आहेत आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 1 जून 2024 ला इंडिया आघाडीच्या सगळ्या पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये इंडिया आघाडीला मोठं असं यश मिळालेलं. पण त्यानंतर गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सहित इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांना मोठं अपयश आल्याचं पाहायला मिळालं. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि के स्टॅलिन या नेत्यांना विधानसभेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तसंच गेल्या 2 वर्षांमध्ये इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा मतभेद झाल्याचं अनेकदा समोर आलंय. काँग्रेसनं हरियाणा आणि दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सोबत न घेता निवडणुका लढवणं, ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावरती लढणं, केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांची सत्ता उलथवणं आणि तामिळनाडूत के स्टॅलिन यांच्या डीएमकेची साथ सोडून निकालानंतर काँग्रेसनं विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देणं, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 8 जूनला म्हणजे आज होणारी इंडिया आघाडीची ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, सपाचे अखिलेश यादव, राज्याचे तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासहित 25 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बैठकीला ऑनलाईन सहभाग नोंदवला. पण डीएमके आणि आम आदमी पक्षानं मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की सर्व पक्षांनी आपापली मतं मांडल्यावर 5 मुद्द्यांवर एकमत झाले. पुढच्या काळात इंडिया आघाडी हेच मुद्दे घेऊन भाजप आणि केंद्र सरकार विरोधात लढणार आहे. खरगेंनी सांगितलेला पहिला मुद्दा होता SIR बाबतचा. विरोधी पक्षांच्या मते SIR प्रक्रियेत मतदार यादीतील फेरबदल आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांबाबत थेट भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा होता शिक्षण क्षेत्रातल्या गैरकारभाराचा. नीट आणि इतर परीक्षांमधील कथित गोंधळांसाठी इंडिया आघाडीतील सगळ्या पक्षांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. तिसरा मुद्दा होता देशातील अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. तसंच इंडिया आघाडीची बैठक आता दर 2 महिन्यांनी घेण्यात येणार असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समन्वय ठेवण्यासाठी रोज सकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. या 5 मुद्द्यांवर इंडिया आघाडीतल्या पक्षांमध्ये एकमत झाल्याचं खरगेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच इंडिया आघाडीची पुढची बैठक 8 ऑगस्टला हैदराबाद इथं होणार आहे हे देखील त्यांनी जाहीर केलं. पण या बैठकीमध्ये फक्त भाजप विरोधी रणनीतीची चर्चा झाली नाही, तर मित्र पक्षांमधील मतभेदही स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे CPIM यांच्यात या बैठकीआधी झालेला तणाव चर्चेचा विषय ठरला होता. CPIMचे सरचिटणीस MA बेबी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित काँग्रेस विरोधातली आपली नाराजी बोलून दाखवली होती. केरळम विधानसभा निवडणुकीआधी CPIM आणि भाजपमध्ये करार झाल्याचा सातत्यानं आरोप केला होता, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा डॅमेज झाली. राहुल गांधींनी केरळम विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईची मागणी केली.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधात एकजूट दाखवायची आणि राज्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढायचं या काँग्रेसच्या भूमिकेवर सीपीआयएमनं नाराजी व्यक्त केली। तसंच झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला मित्रपक्ष झारखंड मुक्ती मोर्चाशी चर्चा न करताच आपले उमेदवार जाहीर केले। त्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन काँग्रेसवरती नाराज झाल्याचं सांगण्यात आलं होतं। आता या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या म्हणजे ममता बॅनर्जी यांची उपस्थिती। खरं तर ममता बॅनर्जी यांनी आजवर इंडिया आघाडीमध्ये कायमच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी इंडिया आघाडीत नेतृत्व बदल गरजेचा आहे असं सांगत राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता। जे लोक इंडिया आघाडी चालवतात त्यांना प्रभावीपणे ती चालवता येत नाही। जर मला जबाबदारी दिली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकते असं ममता यांनी डिसेंबर 2024 मध्ये म्हटलेलं। ममता यांना त्यावेळी लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे राहुल गांधींच्या हातातनं नेतृत्व काढून घेऊन ते ममता यांच्या हाती येईल असं बोललं जात होतं। पण आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा दारुण पराभव केलाय। त्यानंतर टीएमसी मधला पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलाय आणि पक्षातल्या आमदार खासदारांनी ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना थेट टार्गेट केलंय। पश्चिम बंगाल विधानसभेतील तृणमूलच्या 80 आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांनी बंड करत ऋतुव्रत बॅनर्जी यांना विधिमंडळ गटाचा नेता म्हणून मान्यता दिली आहे। इतकंच नाही तर तृणमूलचे 28 लोकसभा आणि 13 राज्यसभा खासदारांपैकी अनेक खासदार बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत असं सांगितलं जातंय। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार तृणमूलच्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी दिल्लीत सिक्रेट मीटिंग केली। या मीटिंगमध्ये या खासदारांनी 2 पर्यायांवर चर्चा केली, ज्यातला पहिला पर्याय म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहून अभिषेक बॅनर्जी यांना या गटाचं संसदीय नेतृत्व न मानता एक वेगळा गट म्हणून मान्यता देण्याची विनंती करावी किंवा सामूहिक राजीनामे द्यावेत। अशा 2 पर्यायांवर हे खासदार चर्चा करत असल्याचं सांगितलं जातंय। तर हे 20 खासदार भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। तर तृणमूलचे राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर राय यांनी आपली खासदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। पक्षात भ्रष्टाचार बोकाळलाय, अत्याचारांनी चोरांचा पक्षामध्ये भरणा झालाय, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली होती। आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही असं त्यांना वाटत होतं, पण ज्यांनी तुम्हाला निवडलं त्यांनीच तुम्हाला खाली पाडलं अशा शब्दांमध्ये सुखेंदू यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या कारभारावरती टीका केली आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे तृणमूलचे 20 खासदार बंडखोरीच्या तयारीत असणं, एका खासदाराने थेट ममता बॅनर्जींना टार्गेट करणं, हे सगळं ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेल्या तेव्हा घडलंय। त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पक्षावरचा होल्ड संपला असून त्यांचा संपूर्ण पक्षच धोक्यात असल्याचं बोललं जाऊ लागलंय। म्हणूनच या बैठकीच्या आधी काँग्रेसकडनं ममता बॅनर्जींना एक ऑफर दिल्याचं सांगण्यात येते। तृणमूल काँग्रेसच काँग्रेसमध्ये विलीन करून आपल्या मूळ पक्षात परत या अशी ऑफर काँग्रेस हायकमांडने ममता बॅनर्जी यांना दिली आहे असं माध्यम सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं जातंय। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत गेल्या काही काळामध्ये इंडिया आघाडीपासून अंतर राखणाऱ्या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत सक्रिय झाल्याचं दिसलं। आपली राजकीय गरज ओळखत विरोधी पक्षांची एकजूट पुन्हा मजबूत करण्याचा आणि काँग्रेसशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय। दुसरीकडे बैठकीला गैरहजर राहिलेले 2 मोठे चेहरे म्हणजे एमके स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल। एमके स्टॅलिन यांच्या डीएमकेनं तर इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता। तामिळनाडूमधल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि काँग्रेस बाबतीतल्या नाराजीमुळे डीएमकेनं बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय असं सांगितलं जातंय। त्यामुळे दक्षिण भारतातील इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ या बैठकीला उपस्थित नव्हता। तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल देखील या बैठकीला आले नाहीत। आम आदमी पक्षानं अधिकृतपणे फारसं स्पष्टीकरण दिलं नसलं तरी दिल्ली आणि पंजाब मधली राजकीय समीकरणं, काँग्रेस सोबतचे मतभेद आणि इंडिया आघाडीतील कमी होत चाललेला समन्वय यामुळे आपने या बैठकीतनं अंतर ठेवल्याचं मानलं जातंय। त्यामुळे इंडिया आघाडी 2 वर्षांनी पुन्हा एकत्रित आली असली तरी लोकसभा निवडणुकीवेळी जी ताकद दिसून आली होती ती ताकद आता इंडिया आघाडीची राहिली नाहीये असं म्हटलं जातंय। आता इंडिया आघाडी दर 2 महिन्यांनी बैठका घेत भाजप विरोधात पुन्हा सक्रिय होणार आहे, पण ममतांचा तृणमूल काँग्रेस सारखा मोठा पक्ष जो आहे त्यामध्ये उभी फूट पडण्याच्या तो उंबरठ्यावर आहे। अशा परिस्थितीत डीएमके आणि आप सारखे पक्ष सोडून गेलेले असताना विरोधी पक्ष भाजप विरोधात किती आक्रमक होऊ शकतो हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीबद्दल, बैठकीत घडलेल्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।